श्रीराम भाग क्रमांक 43. श्रीराम. आवाज येतो का सर्वांना ऐकू? एकदा प्लीज सांगा. हां, ओके. श्रीराम. धन्यवाद. प्रचेता जे आहेत त्यांना शिवशंकरांनी स्तोत्र सांगितलं पवित्र. तो उपदेश त्यांनी सगळा घेतला. त्या स्तोत्राची संथा त्यांनी घेतली. भगवंताची पूजा केली शंकरांची. आणि नंतर भगवान शंकर जे ते अंतर्धान पावले. नंतर मग भगवान शंकरांनी जे स्तोत्र त्यांना शिकवलं होतं त्या स्तोत्राचा त्यांनी जप केला 10,000 वर्ष. त्या स्तोत्राचा जप करत 10,000 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली प्रचेतांनी. आणि अशा प्रकारे ही तपश्चर्या त्यांनी केली. आणि नंतर त्याच वेळेस देवर्षी नारद जे आहेत ते तिथे आले. आणि देवर्षी नारदांनी प्राचीन बहरीला विचारलं त्या मुलांना प्रचेतांना की तुम्ही काय करता आहात. तेव्हा तो म्हणाला, राजा म्हणाला की असं आहे की मी जे काय मला सुचेल ते सगळं करत असतो, पण मी विशेष करून कर्मकांड जास्त करतो, असं प्राचीन बहरी या राजाने सांगितलं. तेव्हा नारद मुनी त्याला म्हणाला, अरे काय तू हे करतोयस, तुला कल्पना नाही तू काय करतोयस ते. तू यापूर्वीसुद्धा जी काय कर्मकांड केलीस त्याच्यामध्ये अनेक यज्ञ केलेस आणि त्या यज्ञामध्ये मुख्य म्हणजे तू हजारो पशूंचे बळी दिलेस जे निरपराध होते आणि अत्यंत निर्दयपणे तू हजारो पशूंना मारलेस. तर तुला हे सगळं आठवत नसेल, पण लक्षात ठेव की जेव्हा तू वर जाशील तेव्हा तुला पहिल्यांदा हेच दिसतील परलोकामध्ये आणि ते तुला क्रोधाने भोसकतील, त्याचा सूर ते उघडतील, तुला याचं फळ मिळणार, लक्षात ठेव. तेव्हा तू हे सगळं असं करायला नव्हतं पाहिजेस. त्याच्यावरती तो काय म्हणाला नाही. पण नारद मुनी त्याला म्हणाले की याला उदाहरण म्हणून तुला मी एक कथा सांगतो. ती कथा ऐकल्यावर कदाचित तुला समजेल की मला काय म्हणायचं. असं म्हणून त्याने एक कथा सांगितली. आणि ती कथा होती पुरंजन नावाच्या राजाची. पुरंजन आख्यान आहे पूर्ण. तर ही जी कथा आहे त्याच्यामध्ये कथा आपण पहिली ऐकूया. या कथेमध्ये त्यांनी एक रूपक सांगितलं आहे. रूप कथा आहे, पण त्यातून त्यांना काय म्हणायचं हे तुम्हाला मी नंतर सांगेन. पण सुरुवातीला आपण कथा ऐकूया. त्या कथेतलं जसं वर्णन केलं तसे कथा आपण ऐकूया. पण त्यांना काय म्हणायचं आहे अजून तो भाग पुढे येईलच की त्यांनी कशाला डोळ्यासमोर ठेवून ही कथा सांगितली आहे. हा भाग नंतर तुम्हाला एक्सप्लेन करेन, पण पहिल्यांदा आपण कथा ऐकूया. श्रीराम. त्यांनी कथा अशी सांगितली की पुरंजन नावाचा एक मोठा राजा झाला. त्याचा अविज्ञात नावाचा एक मित्र होता. आणि हा जो मित्र होता याला राहण्यासाठी जागा पाहिजे. आणि पुरंजन राजा जो आहे तो याच्यासाठी जागा शोधत होता. पृथ्वीवर सगळीकडे शोधली, पण त्याला जशी हवी तशी अनुरूप जागा त्याला कुठे मिळाली नाही. त्यामुळे थोडासा तो नाराज झाला की काय करावं. त्याला अनेक भोगाची लालसा होती, म्हणून त्यांनी भरपूर ठिकाणी फिरून बघितलं. पृथ्वीवरती अनेक नगरं बघितली, पण त्याला एक पण आवडलं नाही. सर्वात शेवटी तो हिमालयाच्या दक्षिणेच्या बाजूला गेला आणि तिकडे त्याला एक सुंदर असं शिखरावर एक नगर दिसलं. आणि ते जे नगर होतं त्याला 9 द्वारं होती. 9 द्वारे असलेलं एक नगर त्याने पाहिलं. नगर अतिशय सुंदर. सर्वत्र तटबंदी होती. सुंदर सुंदर बाग बगीचे होते, खंदक होते, खिडक्या होत्या. सुंदर सुंदर खिडक्या होत्या. सोनं चांदी सर्वत्र त्या महालामध्ये भरलेली होती. आणि महाल अतिशय सुंदर होता. महाल बघण्यासारखा होता. त्याला ती जागा तशी चांगली वाटायला लागली. तो जेव्हा अजून पुढे जाऊन त्याने ती बघितली तेव्हा बगीचा पण दिसला. बगीच्यामध्ये पण सुंदर सुंदर झाडं होती, अनेक पक्षी होते. आणि त्याला हे पण खूप आवडलं की बगीचा पण चांगला आहे. अशा प्रकारे राजा ते नगर बघत होता की कसं आहे नगर, काय आहे. आणि बघता बघता अचानक तिथे नजर गेली एका सुंदर अशा स्त्रीवर. आणि या सुंदर स्त्रीला त्यांनी पाहिलं तर तिच्याबरोबर 10 सेवक होते.
आणि प्रत्येकजण जो आहे त्याला 100 ज्या आहेत त्या स्त्रिया होत्या. आणि त्यांच्याबरोबर एक विचित्र गोष्ट होती, म्हणजे 5 फण्याचा एक सर्प होता. तो रक्षक म्हणून त्याचं काम करत होता. ती स्त्री अतिशय सुंदर होती आणि गंमत अशी होती की ती सुद्धा एका योग्य अशा पुरुषाच्या शोधामध्ये होती की मला विवाह करायचा आहे, तर मला योग्य अशी एखादा पुरुष मिळावा. पण ती पण शोधत निघेल. तिचं वर्णन केलं भागवतामध्ये, अतिशय सुंदर असं वर्णन आहे की एखादी सुंदर स्त्री कशी दिसते तसं तिचं सर्व जे होते शरीर होतं, शरीराची कांती होती, सगळं काही अतिशय सुंदर होतं. जणू एखादी देवीच असावी इतकी सुंदर. तिची चाल पण खूप सुंदर होती. अशा प्रकारे ह्या सुंदर स्त्रीला जेव्हा पुरंजननी बघितलं तेव्हा त्यांनी विचारलं की बाई, हे कोण आहेस तू? कोणाची मुलगी आहेस? आली आहेस कुठून? आणि या नगरीजवळ तू काय करतेस? शिवाय तुझ्याबरोबर हे 11 जी लोक दिसत आहेत ते कोण आहेत? या मैत्रिणी आणि परत हा साप कुठला प्रकार आहे? काय प्रकार आहे? तुझं नाव काय आहे? तू उमा सरस्वती का रमा तर नाही आहेस ना? मला तर देवीच वाटतेस तू. आणि तू कोणाचा शोध घेतेस? तू लक्ष्मी तर नाही आहेस ना? पण लक्ष्मी वाटत नाही आहेस, कारण तुझे चरण जे आहेत ते जमिनीला टेकलेले आहेत. लक्ष्मीचे पाय जमिनीला कधी टेकत नाहीत. त्यामुळे तू लक्ष्मी नक्की नाही आहेस. पण मग कोण आहेस? कोण आहेस ते मला सांग. मी माझी माहिती तुला थोडीशी देतो. मी अतिशय मोठा आणि पराक्रमी असा एक व्यक्ती आहे. मी फार पराक्रमी, लक्षात ठेव. मी वीर आहे. पण आज तुला बघितल्यावरती आज माझ्या मनाचा ताबा सुटला. माझे सगळं शौर्य, माझं सगळं वीरत्व सगळं गलित गात्र झालं तुला बघितल्यावर. कारण तू इतकी सुंदर आहेस की मी भारलो गेलो तुझ्या सौंदर्याकडे बघून. तेव्हा हे सुंदरी, तू माझ्यावर कृपा कर. तू कोण आहेस ते मला सांग. तुझे केस किती सुंदर आहे, तुझं मुख किती सुंदर आहे, तुझं शरीर किती सुंदर आहे. बापरे बापरे. तो तिची खूप स्तुती करायला लागला आणि प्रार्थना पण करायला लागला की कोण आहे सांग मला. तेव्हा त्या सुंदर स्त्रीने त्याला उत्तर दिलं. ती म्हणाली, राजा असं आहे की मला तुमच्या मातापित्यांची तशी काही माहिती नाही, तुम्हालाही माझी नाही आहे. नावसुद्धा आपल्याला एकमेकाचं माहीत नाही. गोत्र तर लांबची गोष्ट. म्हणजे विवाह करायचा असेल तर गोत्र बघावं, तेही माहीत नाही. आज आपण सगळं या नगरामध्ये आलो आहोत, मलाही इथलं काही विशेष माहीत नाही आहे. मी पण शोधत शोधत अशी तिकडे आले. त्यामुळे हे नगर कोणी बसवलं काय हे पण मला काही माहीत नाही. बाकी जे बरोबरचे लोक आहेत ते माझे सगळे पुरुष आहेत, ते सगळे मित्र आहेत, स्त्रिया सगळ्या माझ्या मैत्रिणी. आणि हा जो सर्प आहे मोठा, हा या नगरीचं रक्षण करतो. मी जेव्हा झोपते तेव्हा तो माझं रक्षण करतो, नगरीचं रक्षण करतो. आता मला हे समजलं की तुम्ही इथे आलात आणि एका सुंदर अशा स्त्रीच्या शोधात आहात, किंबहुना तुम्हाला एखादी पत्नी पाहिजे हे मला समजलं. आणि तुमची खूप इच्छा आहे माझ्याबरोबर राहायची, माझ्याबरोबर भोग भोगायची तुमची इच्छा आहे, हे तर दिसतंच आहे. आणि मलाही या गोष्टीचा तसा आनंदच आहे, कारण मी सुद्धा याच गोष्टीच्या नेमक्या शोधामध्ये आहे. ही जी नगरी आहे 9 द्वारं असलेली नगरी आहे. आणि मला असं वाटतं की या नगरीत राहण्याची जागा फार सुंदर आहे. अशी नगरी नाहीच आहे कुठे. आणि अशा ठिकाणी जर आपण राहिलो तर आपल्याला सर्व प्रकारचे गृहस्थाश्रमातले भोग भोगता येतील. आणि तुम्ही स्वतःसुद्धा खरोखर खूप सुंदर आहात. जणू काही कामदेवच आहात असं मला वाटते. तुम्ही माझं वर्णन केलं, तुम्ही अशी सुंदर तशी सुंदर, पण तुम्ही काही कमी सुंदर नाही आहात. तुम्ही पण अतिशय सुंदर आहात, वीर आहात. कुठली स्त्री अशी की जी तुम्हाला बघितल्यावर तिचं मन लुभावणार नाही? अशी कुठली स्त्री आहे की जी तुम्हाला बघितल्यावर तिच्या मनामध्ये कामवासना येणार नाही? आणि त्यामुळे मलासुद्धा तुम्हाला बघून खूप आनंद झाला. आणि तुम्हालाही अशी इच्छा आहे की माझ्याबरोबर राहावं.
तेव्हा अजून काय पाहिजे. अशा प्रकारे तिने आपलं हे सगळं सांगितलं. अर्थात म्हणतात तसं घडलं की दोघंही तयार, प्रश्न देत नाही. आणि मग त्याने ठरवलं की आता आपण एकत्र राहूया, या नगरीत पण राहूया. नगरी पण आवडली सुदैवाने. असंही नाही की कुठे राहायचा प्रश्न. नगर आवडलेलं, 9 द्वारं आहेत, छान हवेशीर आहे, व्हेंटिलेशन भरपूर आहे आपल्या भाषेत. तेव्हा आपण राहूया इथे. आणि मला तुम्ही पसंत आहेत, तुम्हाला मी पसंत आहे. विषय संपला. आणि मग त्याप्रमाणे ते एकत्र राहिले. त्या नगरामध्ये हा राजा तिथे राहिला, पुरंजन राजा. आणि त्याच्याबरोबर ती जी स्त्री होती, अतिशय सुंदर होती, तिथे राहिली. त्या लोकांनी त्याला राजा म्हणून ॲक्सेप्ट केलं, त्या लोकांनी घेतल्या. आणि मग काय, राजाने बस भोगायला सुरुवात केली. तिथे खूप सुंदर सरोवर होतं. त्या सरोवरामध्ये जाऊन तो सगळ्या आपल्या त्या स्त्रियांना बरोबर घेऊन जायचा आणि जलक्रीडा करायचा. आणि अशा प्रकारे तो सगळ्या प्रकारचे भोग जे ते भोगत होता. आणि आनंदात तो अनेक वर्ष तिथे राहिला. 100 वर्ष तो त्या नगरीत राहिला. आणि 100 वर्षामध्ये त्याने केलं काय असेल? एकच केलं की फक्त आनंदाने सगळ्या गोष्टीचा उपभोग घेतला, बाकी काहीही केलं नाही. फक्त गृहसुख, संसार सुख, कामसुख, अजून जे काही सुखाचे जेवढे भाग असतील ते सगळे त्यांनी त्या नगरीमध्ये त्या स्त्रीच्या जोडीला राहून भोगले, उपभोगले. भोगले नाही, उपभोगले म्हणूया. आणि अशा प्रकारे तो 100 वर्ष तिथे राहिला. हा जो राजा होता त्याचा एक सेवक होता, प्रधान म्हणायला. प्रधान सेवक असा शब्द म्हणजेच मुख्य सेवक. त्याचं गंमतशीर नाव होतं. त्याचं नाव होतं विशुचीन. हा त्याच्याबरोबर नेहमी असेल. आणि हा त्याचा खूप खास सेवक होता. त्यामुळे हा सेवकसुद्धा त्याला सगळ्या ठिकाणी बरोबर त्याच्या कंपनी म्हणून असायचा. आणि हा सेवक त्याला सगळ्या प्रकारची सेवा द्यायचा, जी काय लागेल ती. बाकी तुम्हाला काय हवं ते करा, माझी सेवा तुम्हाला उपलब्ध आहे. आणि मग तो राजा काय पूर्णपणे त्या राणीच्या सगळ्या गोष्टीमध्ये पूर्णपणे तो डुबून गेला. त्याला भान राहिलं नाही की आपल्याला इतरही काही गोष्टी करायच्या आहेत. केवळ सुख घेणं, रतिसुख घेणं हे केवळ आपलं काम नाही आहे. खायचं प्यायचं आणि रतिसुख घ्यायचं हे केवळ काम नाही. आपली इतर पण कर्तव्य आहेत, पण त्याचं त्याला भान राहिलं नाही. आणि तो त्या राणीच्या मुठीत गेला आपल्या भाषेत. तिला लक्षात आलं की हा वेडा झाला आहे आपल्या. आणि मग काय, राणीला खुश करण्यासाठी राणी जे करेल, जे सांगेल तो करायचा. राणीला वाटलं की मला मद्यपान करायचं, ती मद्यपान करेल. तिने मद्यपान केले की हाही मद्यपान करायचा. तिला वाटलं आता भोजन घेऊया, चला आपण तयार भोजन घ्यायला. ती जो पदार्थ खाईल हा तोच पदार्थ खाणार, का तर तिला खुश करायचा. ती जसं करेल तसं तो तिला फॉलो करायचा, का तर तिला आनंदित ठेवायचं आणि तिच्यापासून आपण सुख मिळवायचं. हा एकच आमचा कार्यक्रम होता, दुसरं काहीही नव्हतं. त्यामुळे तो सगळ्या गोष्टी तिच्याप्रमाणे करायचा. ती त्याची मजा पण करायची. कधी कधी हसायला लागायची मध्येच की हा पण हसायला लागायचा. ती पळायला लागली की हा पळायला लागायचा. ही झोपली तर हा पण झोपायला लागायचा. ती जे करेल ते हा करायचा. वेडा झाला होता तिच्यासाठी. तिला जर कधी एखाद्या बाबतीत दुःख झालं प्राप्त तर हा पण रडायचा. तिला दुःख झालं म्हणून याला दुःख व्हायचं. तिला आनंद झाला, हा आनंदित व्हायचा. आणि अशा प्रकारे हा त्या स्त्रीच्या किंवा त्या राणीच्या पूर्णपणे अधीन झाला होता. आणि तो तिच्या हाताचा खेळणं बनला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि अशा प्रकारे हा 100 वर्ष अशा प्रकारे हा त्या राज्यात राहिला. आणि केवळ भोग भोगत होता, उपभोग घेत होता तिचा आणि सर्व सुखांचा. एक दिवस पण असं झालं की हा जो पुरंजन राजा होता,
याला एक दिवस असं वाटलं की आपण शिकार करावी आणि त्याने असं ठरवलं की चला शिकार करूया. आणि मग त्याने अर्थात आपलं धनुष्य घेतलं, चिलखत घातलं सोन्याचं छानपैकी आणि रथ घेतला, 5 घोडे असलेला सेनापती घेतला बरोबर आणि पंचप्रस्थ नावाच्या वानात निघून गेला. सगळं काही त्याच्या रथामध्ये सगळी सामुग्री होती युद्ध करायची किंवा लागणारी, सगळं काही होतं. रथ पण सोन्याचा होता. खरं पाहिलं तर तो कधीही आपल्या त्या राणीला सोडून कुठे जायचा नाही. पण त्याला यावेळेस का कोणास ठाऊक अशी बुद्धी झाली माहीत नाही की एरवी तो तिला क्षणभर पण बाजूला ठेवायचा नाही. तरी पण आज त्याला काय बुद्धी झाली माहीत नाही की शिकार करायची इच्छा झाली आणि तिला त्याने काहीही विचारलं नाही. त्याने तिला अजिबात विचारलं नाही की बाबा तिची इच्छा आहे का, मी करू का, तू येतेस का, काही नाही, नथिंग. सरळ तो निघाला. ये नको येऊ, तुझी इच्छा असेल मी करावी न करावी, मी निघालो. आणि अशा प्रकारे राजाने धनुष्यबाण घेऊन रथामध्ये बसून तो शिकार करायसाठी निघाला. त्याच्या मनामध्ये खूप इच्छा झाली की त्या प्राण्यांचा आपण थोडा काही प्राण्यांचा संहार करूया. म्हणजे त्याच्या मनामध्ये आसुरी वृत्ती वाढली होती थोडीशी. हृदय त्याचं कठोर झालं होतं आणि तो म्हणाला की नाही, आता आपल्याला हे थोडं प्राण्यांचा वध केला पाहिजे, त्याच्याशिवाय मजा येणार नाही. ही पण एक वेगळी मजा बघा. प्राण्यांना निर्दोष मारणं यात त्याला आनंद येणार होता. म्हणजे त्याचं हृदय किती कठोर झालं होतं बघा, दयाशून्य. अन्यथा कशाला मारायचं एखाद्या प्राण्याला गरज नसताना, तरफडून मारणार तो. पण मला आनंद येतो तुला मारण्याचा, हा माझा आनंद, आसुरी आनंद. म्हणून त्याने म्हटलं की त्याची जी इच्छा आहे ती आसुरी वृत्ती वाढली होती, तामसी वृत्ती वाढली आणि म्हणून त्याने हे असं ठरवलं. आणि म्हणून तो ठरवून त्याप्रमाणे निघाला सुद्धा. त्याने जंगलात गेल्यावर अनेक प्राण्यांचा वध केला निरपराध. असं नाही की बाबा हिंस्र प्राणी होता एखादा, ठीक आहे एक समजू शकतो, पण जे निरपराध प्राणी होते जे काहीही तुम्हाला इजा करणार नाही अशा प्राण्यांचा पण त्यांनी वध केला अत्यंत क्रूरपणे. वास्तविक पाहता असा वध करायला नाही पाहिजे कारण नसताना. कुठल्याही प्राण्याची हिंसा करूच नाही, हिंसाच करू नये, प्राणी नाही, हिंसा वर्जच आहे. आपलं ते शास्त्र सांगते की कोणाचं मन पण दुखू नका, ती पण एक प्रकारची हिंसाच आहे असं म्हणलं आहे. इतका हा अध्यात्म मार्ग आपला सेन्सिटिव्ह आहे. आणि इथे तर हा राजा जो आहे तो सर्व पशूंचा वध करत होता एकामागे एक, सगळं शास्त्राला सोडून आचरण करत होता. आणि अर्थात त्यांनी असं म्हणलं आहे की एखाद्या वेळेस शास्त्राने काय सांगितलं तर गोष्ट वेगळी, पण जो मनुष्य शास्त्रात अशा प्रकारची कुठलीही गोष्ट दिलेली नसताना सुद्धा अशा प्रकारची जो कर्म करतो त्या मनुष्याला नक्की पुढची जी योनी आहे ती अधम योनी मिळते असं नारद मुनीने सांगितलं. आणि अर्थात राजा ह्या प्रकारचंच कर्म करत होता की कुठलीही गरज नसताना, काही कारण नसताना अनेक जीवांचा त्याने वध केला. अनेक प्राणी तिथून पळून गेले. जंगलात काही लोक पण राहायचे, अर्थात ते वनवासी लोक वगैरे, त्यांना ही काय गोष्ट आवडली नाही. त्यांना ते सहन पण नाही आलं. काय हे निरपराध लोक प्राण्याला मारतो, आता हे सस्य आहेत त्यांनी काय तुमचा वाकडं केलं आहे. हरणं आहेत, इतकी सुंदर हरणं, त्यांचा वध केला. का वध केला काही नाही, पण तो कोणाचा ऐकायला तयार नव्हता. त्या प्राण्यांचं दुःख तर नाही, त्या माणसाचं दुःख पण नाही, तो कोणाला ऐकत नव्हतं. वध करणं हा माझा आजचा आनंद आहे. आणि अशा प्रकारे तर हे करत राहिला. यथावकाश जेव्हा तर थकला आणि त्याला वाटलं आता तहान पण लागली, भूक पण लागली, चला बाद झाला, आता आपण जाऊया महालामध्ये परत. त्याप्रमाणे तो आला परत. आल्यावर अर्थात त्यांनी स्नान वगैरे केलं, नंतर भोजन घेतलं कारण भूक पण लागली होती. स्नान केल्यावर फ्रेश झाला, भोजन केल्यावर काय छान. मग तर म्हणलं चला आता थोडी विश्रांती घेऊया. विश्रांती घेतली
थकवा दूर झाला. नंतर मग त्याने परत छान प्रकारचा पोशाख घातला, सुंदर सुंदर दागिने घातले आणि मग त्याला असं वाटलं की आता अजून एक गोष्ट करायला पाहिजे, ती म्हणजे आपल्या पत्नीकडे आपण जाऊया. कारण सर्व प्रकारचा आनंद मिळवलाच आहे. क्रूर आनंद मिळवला, प्राण्यांचा वध केला आहे. सगळं काय करून घरी आल्यावर भूक लागली होती, थकवा आला होता, तर छानपैकी आंघोळ केली, भूक लागली म्हणून जेवण जेवला, विश्रांती घेतली. आता सगळंच झालं. आता काय, आता माझी बायको कुठे आहे, चला तोही एक भोगच आहे, चला उपभोगूया. आणि मग तो काम वासनेने व्यथित झाला आणि आपल्या बायकोला शोधायला लागला. पण त्याला ती कुठे दिसेच ना. तो इकडे तिकडे बघायला लागला, कुठे गेली. नेहमी अंतःपुरात बसलेली असते पलंगावर, म्हणजे वाट बघत, गेली कुठे. ते मग त्याने दुसऱ्या ज्या स्त्रिया तिथे होत्या त्यांना विचारलं, अरे कुठे गेली राणी, सगळं ठीकठाक आहे ना. मला जरा घरात आल्यावरती थोडंसं वेगळं वाटतं जरा आज. आणि माझी ही पत्नी, माझी ही राणी पण कुठे दिसत नाही, कुठे गेली आहे, काय झालं तिला, व्यवस्थित आहे ना सगळं. अशा प्रकारे त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्या म्हणाल्या की काय, की तुमची जी पत्नी आहे राणी, तिच्या मनामध्ये काय आहे आणि काय झालं हे आम्हाला माहीत नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की तुमची राणी आहे इथेच, पण तुम्ही शोधताय तिला पलंगावर, आसनावर. पण तसं नाही आहे, ती आज जमिनीवर झोपली आहे आणि म्हणून तुम्हाला दिसत नाही. ती आहे महालातच, नीट शोधा, जमिनीवर शोधा, पलंग शोधू नका, जमीन शोधा. जाऊन झोपली आहे कोपऱ्यामध्ये. चकित झाला, अरे माझी राणी जमिनीवर झोपली, इतकं सुंदर शय्या असताना काय हे. आणि मग तो राणीकडे आला, त्याने बघितलं राणी खरोखर जमिनीवर अतिशय अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये झोपलेली होती, पडलेली होती. ते बघून त्याला फार दुःख झालं, अरे माझी राणी ही अशा प्रकारे का झोपली आज, एवढं दुःख तिला काय झालं असेल, काय झालं. मग त्याने अर्थात तिची दुःखी अशा आपल्या राणीची समजूत काढायला सुरुवात केली. मधुर शब्द वापरून तिला त्याने खूप समजावलं की बाई काय झालं, तुला काही तर पाहिजे आहे का, काही आणू का, तब्येत बरी आहे का, वगैरे वगैरे. अशा प्रकारे त्याने तिची खूप मनधरणी केली की बाबा परत येऊन बस गादीवर, काय झालं मला सांग, काही हवं असेल तर सांग. पण ती ज्या प्रकारे रुसून त्याला लक्षात आलं रुसून बसलेली आहे. कशाला रुसली त्याला समजलं नाही. त्याला लक्षात आलं की तिचं दुःख यायचं की ती आपल्यावर रुसलेली आहे. मग त्याने तिची खूप मनधरणी केली, पण ती काही खुश होईना. मग सर्वात शेवटचा भाग त्यांनी जो राहिला होता तो केला. त्यावेळी त्यांनी तिचे पायच पकडले, आपल्या पत्नीचे पाय त्यांनी पकडले आणि तिची याचना केली. म्हणाला, अगं असं रागवू नकोस माझ्यावर, मी तुझा पती आहे, ठीक आहे, काय एखादी गोष्ट झाली असेल खालीवर, पण म्हणून तू माझ्यावर इतकं का रागवतेस. तू खरं पाहिलं तर मी तुला एखादी शिक्षा केली असते तर गोष्ट वेगळी. पत्नीने तर असंही म्हणायला पाहिजे की शिक्षा केली तरी मला ती आनंद आहे असं म्हणायला पाहिजे. पण तुला मी शिक्षा पण काही नाही केली, पण तू आज इतकी रागवलीस की जमिनीवर झोपलीस आणि मी तुझी इतकी मनधरणी करतो तरी तू माझं काहीच ऐकत नाही आहेस. आज तुझे मी पाय पकडले, आता काय शिल्लक राहिलं. आता तरी राग सोड, आता तरी माझ्याशी बोल. अशा प्रकारे तो तिची समजूत घालत होता. खूप वेळ त्याने समजूत घातली, पाय पकडले, तिची खूप मनधरणी केली. म्हणला मला हे पण सांग माझा अपराध काय आहे, मला हे पण माहीत नाही की मी काय अपराध केला आहे. अगं मी अशी याचना आजपर्यंत कोणाची केली नाही आहे, फक्त तुझीच करतो आहे. आणि आजपर्यंत तुला मी असं उदासीन पण कधी बघितलं नाही आहे. आणि म्हणून खरंच मला माहीत नाही की माझ्यातून काय चूक घडली. हां, एक काही चूक झाली असेल आणि ती म्हणजे मी तुला न विचारता शिकारीला गेलो. एवढी एक गोष्ट झाली, पण ती काय फार मोठी गोष्ट नाही आहे ना. त्याच्यासाठी तुला इतकं नाराज व्हायची गरज नाही आहे. हा जर माझा अपराध आहे असं तुला वाटतं तर ठीक आहे, मी तो मानतो की मी अपराधी आहे आणि त्यासाठी मी तुला क्षमा याचना केली, तुझे पायच पकडलेत ना. तेव्हा आता तू या अपराधाची मला क्षमा कर आणि माझ्यावर प्रसन्न हो.
अगं आजपर्यंत तुझा हा पती नेहमीच तुझ्या सगळ्या गोष्टींच्या मागेच गेला ना, तुझ्या पूर्णपणे अधीनच होता ना. कारण मला कामदेवानी बाण मारलेला आहे, त्यामुळे मी तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकतो. आजपर्यंत ऐकल्याच आहेत ना, आणि आताही ऐकायला तयार आहे ना. मग आता तू का माझ्यावर प्रसन्न होत नाहीस? मी अजून तुझ्यासाठी काय करू म्हणजे तू माझ्यावर खुश होशील? मी काय केलं म्हणजे तुझा हा रुसवा जाईल? हे गंमतशीर गाणं. हा रुसवा सोड सखे पुरे ना बहाना सोड हा हा बोला. गंमतशीर गाणं आपल्या मराठीमध्ये आहे. तशा प्रकारचीच काहीशी परिस्थिती झाली की राजा तिची जी आहे ती मनधरणी करतोय, बाई असं रागवू नको, रागवू नको, रागवू नको. आणि राणी प्रसन्न व्हायला खूप वेळ घेते. अशा प्रकारे बराच वेळ झाला. जेव्हा त्या राणीला लक्षात आलं की आता राजा पूर्णपणे माझ्या कब्जात आला आहे, तोपर्यंत तिने त्याला मनधरणी करू दिली. जेव्हा ते लक्षात आलं की आता परत माझ्या मुठीत आलं, आता माझं सगळं ऐकणार, तेव्हा मग तिने तिचा रुसवा सोडून दिला. मग ती म्हणाली, ठीक आहे राजा, आता मी तुला माफ करते, पण आता मी पहिल्यांदा व्यवस्थित तयार होते. राजाला ते हे पाहिजे. राजा म्हटलं, हो जरूर जरूर, तू छान तयार हो पहिल्यांदा. मग अर्थात तिने सगळा आळस टाकून दिला. आपल्या सर्व सख्यांना बरोबर घेतलं आणि स्नानगृहात गेली. उत्तम प्रकारचं तिने स्नान केलं, अनेक सुगंधी द्रव्य वापरली, शृंगार केला, सगळं काही व्यवस्थित झालं. आणि नंतर ती राजाकडे आली. बस राजाला हेच पाहिजे होतं की बस तुझा आनंद तू झाला की मला आनंदच आहे, मला फक्त तुझ्याकडून भोग पाहिजे, बाकी काय पाहिजे. आणि परत दोघांचं चालू झाला प्रणय क्रीडा चालू. आणि परत हे असंच चालू राहिलं. राजाला हे अजिबात लक्षात येत नव्हतं की माझ्या राणीने माझ्यावर कब्जा केला आहे. मी काय करतोय, मी माझी बाकीची कर्तव्य करतच नाही आहे, फक्त मी भोगच भोगतोय, हे तो पूर्णपणे विसरून गेला. इतका तो त्या स्त्रीच्या कैदेत गेला होता. आणि त्याला जेव्हा तो आपल्या पत्नीबरोबर झोपून राहायचा तेव्हा त्याला वाटायचं की हा स्वर्गच आहे. आणि अशा प्रकारे राजा जो आहे तो सगळं विसरून गेला. या दरम्यान हे सगळं तो अशा प्रकारे क्रीडा करत तो जगत होता. आणि बघता बघता राजाचं तारुण्य जे आहे ते पटकन निघून गेलं, अर्धा क्षणासारखं. तारुण्य खरंच किती पटकन निघून जातं, आपल्याला समजत नाही की तारुण्य कधी होतं आणि कधी आपण ह्या वृद्धापकाळाकडे जवळ येऊन ठेपलेलो आहोत, कधी समजत नाही. तसं त्या राजाचं घडलं. तिच्याबरोबर फक्त विहार करत होता आणि करता करता त्याचं तारुण्य पटकन निघून गेलं. दरम्यानच्या काळात या राजाला पुरंजनीपासून 1100 पुत्र आणि 110 कन्या झाल्या. आणि अर्थात ते सगळे जे होते ते पुत्र आणि हे सुद्धा सगळे चांगले होते. ते सगळे पौरंजनी या नावाने प्रसिद्ध झाले. हे सगळं होत असताना राजाचा सगळं तारुण्य संपून गेलं. त्याचा आयुष्याचा जो काही काळ होता दीर्घकाळ, त्यातलं निम्म आयुष्य संपून गेलं. राजाने यथावकाश आपल्या पुत्रांचा चांगल्या प्रकारच्या मुलींबरोबर वधूंबरोबर विवाह लावून दिला. त्याच्या ज्या कन्या होत्या त्या कन्यांचा पण विवाह जो आहे तो योग्य अशा वरांशी लावून दिला. जसं आपण करतो तसं त्यांनी पण केलं की आपली मुलं मुली जी कोण असतील, संख्या एवढी नसते अर्थात, पूर्वी होती अशी प्रकार, पण जे काय असतील ते आपण पण मुलामुलींची लग्न वगैरे लावून देतो, तसं त्यांनी पण केलं. त्यांची सर्वांची विवाह त्यांनी लावून दिले. त्यानंतर यथावकाश त्यांनासुद्धा परत पुत्र झाले, 100 म्हणजे याला नातू झाले सगळे. त्याचा वंश विस्तारला. आधी काय त्याला मुळामध्ये लालसा कमी नव्हतीच, आधी पण तो लालसाच होता स्त्रीबरोबर आणि फक्त खाण्यापिण्यामध्ये आणि संसारामध्ये मग्न होता. आता तर काय अजून वाढल्या या सगळ्या गोष्टी. आता पुत्र झाले, नातू झाले, अनेक प्रकारचे नवीन सेवक आले, अनेक मंत्री आले, खजिना आला. या पुत्रांनी कमवले सुद्धा होते पैसे, भरपूर काय केलं आहे. त्यामुळे त्याच्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आता दामदुपटीने वाढ झाली. म्हणजेच विषय जे आहेत ते खूप जास्त प्रमाणात निर्माण झाले आणि ते त्याला विषय वाटत नव्हते. हा महत्त्वाचा भाग आहे की जे पुत्र त्याला झाले, जे नातू त्याला झाले, त्यांनी सगळी काही नवीन नवीन घरं घेतली असतील, नवीन नवीन राजवाडे घेतले असतील,
भरपूर खजिना मिळवला असेल, हे सगळं त्यांनी जे काही केलं पुत्रांनी आणि नातवांनी, त्याच्याविषयी त्याला अजून जास्त ममता निर्माण झाली आणि तो त्याच्यामध्ये पण गुरफटून गेला. आधी फक्त स्त्री आणि तो, नंतर मग पुत्र, नंतर नातू, नंतर घर, नंतर खजिना, सगळ्यामध्येच तो पूर्णपणे व्यग्र झाला. जसा राजा तू झालायस असं त्यांनी सांगितलं. आणि अशा प्रकारे हा राजा जो तो हेच सगळं करत होता. त्यांनी काही यज्ञ पण केले, पण यज्ञ करताना त्याच्या मनात इच्छा कुठली, की मला अनेक प्रकारचे भोग पाहिजे आहेत, जे मी कधी भोगलेले नाहीत, असे मला काही स्वर्गीय सुख पाहिजे आहेत. आणि म्हणून तो यज्ञ दीक्षा घ्यायचा आणि त्या यज्ञामध्ये अशा प्रकारचे जे यज्ञ असतात त्याच्यात कधी कधी पशुहिंसा असते आणि असे यज्ञ करू नये. ज्या यज्ञामध्ये पशुला बळी दिला जातो असे यज्ञ करू नये असंही सांगितलं आहे. यज्ञ आहेत, परंतु अशा प्रकारचे करू नये असं शास्त्र म्हणतं. तुम्ही म्हणाल मग सांगितलं काय, तसं तर आहेच आहे की उपासनेमध्ये सुद्धा दुसऱ्या प्रकारची उपासना होतेच. आपली जी उपासना आहे ती चांगल्या प्रकारची आहे आणि दुसरी जी उपासना ती काळी उपासना पण आहेच ना, ती मध्यरात्री करतात. आपल्याला माहिती आहे की अघोरी उपासना पण असते आणि ती सगळी मध्यरात्री करतात. तसं यज्ञयाग करायला हरकत नाही, पण यज्ञयागामध्ये सुद्धा कुठल्या प्रकारचे करावेत आणि करू नयेत हे पण दिलेलं आहे. परंतु राजाने ते सगळे यज्ञ केले जे करू नये, ज्यामध्ये हिंसा आहे असे यज्ञ करू नये. पण त्यांनी सगळे पशुची हिंसा असलेले भरपूर यज्ञ केले. त्यांनी नको त्या देवतांची उपासना केली, त्यांनी पितरांची उपासना केली, भूतपतीची उपासना पण केली. वाम मार्गालाच गेला होता ना. त्यामुळे जे काही करतोय कर्म ती पण अशीच सगळी कर्म. देवाची करायची उपासना तर सगळ्या पितरांची उपासना केली, भूतपतीची उपासना केली आणि अशा प्रकारे हा सगळी चुकीची कामच आयुष्यभर करत राहिला. आणि करता 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 शेवटी सर्वच लोकांना अप्रिय असणारा काळ म्हणजे वृद्धापकाळ त्याच्याकडे आला. आणि चंडवेग नावाचा एक गंधर्व होता. आणि हा जो चंडवेग नावाचा गंधर्व होता, ज्याच्याकडे 360 महाबलवान असे गंधर्व होते. आणि त्याच्याबरोबर अर्थात गंधर्वाबरोबर अनेक स्त्रिया पण होत्या, सुंदर सुंदर. आणि अर्थात गंधर्वांचं हेच काम सगळं गायन करायचं आणि मौज मजा करायची. बरोबरच्या स्त्रिया म्हणजे अप्सराच असतात गंधर्वांच्या सगळ्या. आणि इकडे तिकडे फिरायचं, मजा करायची, कुठे चांगली गोष्ट असेल तर ती घेऊन जायची, लुटालूट करायची. अशा प्रकारचं हे सगळं करत होते. चंडीबेग जो होता हा अशा प्रकारचा बलवान गंधर्व होता. आणि हा फिरत 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 हा या पुरंजन राजाच्या नगरीला आला. त्यांनी बघितलं फार सुंदर नगरी आहे, सर्वत्र सगळं सुंदर सुंदर आहे, छान महाल आहेत, छान गार्डन आहे, सगळ्या स्त्रिया पण आतमध्ये खूप सुंदर आहेत. वा 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 वा, खजिना भरपूर आहे, चला लुटूया. आणि त्यांनी त्या नगरीवर हल्ला केला आणि लुटायला सुरुवात केली. पण तिथे जो नाग होता 5 पण्याचा, त्या राणीबरोबर, त्याचं नाव होतं प्रजागर, त्या नागाने मात्र त्यांना अडवलं. आणि हा त्या राणीचा रक्षक होता आणि पुरंजनपूरचं रक्षण करण्याचं काम याच्याकडे होतं, अर्थात तिने दिलेलं. आणि हा जो सर्प होता हा बलवान होता, म्हणून त्यांनी 100 वर्ष एकट्यानेच या 720 गंधर्वांबरोबर युद्ध केलं. अनेक वर्ष हा युद्ध एकटा, कोणीही बरोबर युद्ध करायला कोणत नाही. राजा तर आपले मजा करतोय, पण हा जो होता साप याने मात्र युद्ध केलं. हळूहळू 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 साप जो आहे त्याची शक्ती कमी व्हायला लागली, कारण एकटा किती युद्ध करणार. हळूहळू सापसुद्धा जो आहे त्याची शक्ती कमी व्हायला लागली. राजा तर काय पत्नीबरोबरच विषयभोगामध्ये मग्न होता. त्याला तर याची कशाचीच जाणीव नव्हती की बाबा अशा प्रकारे संकट आलं आहे, अशा प्रकारे आपल्यावरती आक्रमण होणार आहे. जर आक्रमण सक्सेस झालं तर आपल्याला तो मारून टाकू शकतो.
काहीही करू शकतो याची त्याला काहीही जाणीव नव्हती, कारण बाहेर जो आहे तो त्याचं युद्ध करणारा साप होता. त्यामुळे तो आतमध्ये बोगस भोगतो, त्याला कल्पना पण नाही की असं काय होत आहे. आणि याच ठिकाणी एक गंमतशी त्याने गोष्ट सांगितली की याच दिवसामध्ये एक गंमत अशी घडली की काल जो आहे, काल याला एक कन्या होती. जसं मी म्हटलं की कथा आहे, रूपक, त्याला अभिप्रेत काहीतरी वेगळं सांगायचं आहे, ते नंतर सांगू आपण. की काल जो आहे, ह्या कालाला एक कन्या होती जिचं नाव होतं जरा. नाव काय? जरा. जरा म्हणजे काय? वृद्धापकाळ, म्हातारपण. आणि वर संशोधनासाठी अर्थात त्रैलोक्यामध्ये भटकत होती की आपल्याला कोण मिळेल पती म्हणून, कोण घेईल. पण ती त्रैलोक्यात फिरली पण तिला कोणीही पसंत करत नव्हतं. कारण तिला कोण पसंत करणार? जरीला कोण पसंत करणार? कोणीही तिला पसंत करत नव्हतं. ती सगळीकडे फिरत होती. उलट लोक तिला नावं ठेवते, कसली दुर्भागी आहे म्हणून, दुर्भागा तिला म्हणायचे. पण घडलं असं की तिला एकदा असं घडलं की हा जो राजा पुरू जो होता, त्याची कथा येणार आहे पुढे, राजश्री पुरू जो होता, ज्याला आपलं यौवन जे आहे, पुरू राजाने आपल्या वडिलांना यौवन दिलं होतं, शंतनू राजाने, कथा आहेच आहे. आणि त्यांचं वृद्धत्व त्याने घेतलं होतं, बरोबर, अशी कथा आहेच आहे. आणि म्हणून पुरूने काय केलं की आपलं यौवन द्यायचं होतं आणि म्हणून त्यांनी ह्या जरेशी विवाह केला, अशी कथा आहे. की जरेशी विवाह करायला कोण तयार नव्हती, पण जरेला त्यांनी अंगीकारलं, कारण शापच असा होता की जो कोणी तुझं वृत्तत्व घेईल तरच तुला परत तारुण्य मिळेल, असा शाप होता राजाला. आणि त्या शापाला अनुसरून जो शाप दिला होता, अर्थात शुक्राचार्याने शाप दिला होता, आणि त्या शापाला अनुसरून असं होत होतं. पण राजाने काय केलं, पुरू राजाने, वडिलांचा भक्त होता आणि म्हणून त्याने त्यांना आपलं यौवन देण्यासाठी ह्या जरेशी विवाह केला, असं त्यांनी म्हणलं आहे. आणि अर्थात त्यांनी त्याचं काम केलं, जरेशी विवाह केला. आणि अशा प्रकारे या जरेचा पण विवाह झाला, जिचा विवाह कुठेच होत नव्हता, कोणीही करायला तयार नव्हतं. पण या जरेचा विवाह शेवटी पुरू राजाशी झाला. शेवटी त्याला योग्य असा जो आहे तो वर शेवटी मिळाला. अशा प्रकारे हे सगळं घडलं. पुढे कथेच्या पुढे गंमत आहे की जेव्हा ही फिरत होती, बऱ्याच ठिकाणी फिरली, पहिल्यांदा खूप ठिकाणी फिरली की माझ्याशी विवाह करा. जरा जी आहे ती आधी खूप ठिकाणी फिरली त्रैलोक्यात. तिला पुरू राजा मिळाला, त्याच्याशी तिने विवाह केले, हे बरोबर आहे. पण त्याआधी तिला कोणी मिळालं नाही, खूप फिरली ती. आणि तेव्हा नेमकी तिची नारदाशी भेट झाली, जरेची. आणि नारदाला जेव्हा ती भेटली तेव्हा तिने विचार केला, चला नारद तर नारद, मी याच्याशी विवाह करेन, मला काय कोणतरी पती पाहिजे. आणि म्हणून ते नारदाला सांगितलं, नारदा तू माझ्याशी विवाह कर, मला कोणी पती मिळत नाही, मी खूप फिरले आहे, तेव्हा तू माझ्याशी लग्न कर, असं तिने नारदाला सांगितलं. आपल्या भाषेत प्रपोज केलं नारदाला. तेव्हा नारद म्हणाले, तू काय सांगतेस मला? अगं मी तर नैष्ठिक ब्रह्मचारी आहे, कडक ब्रह्मचारी आहे माझं. असं नाही आहे की तात्पुरतं बाजूला ठेवलं, संसार केला, परत ब्रह्मचारी झालो, असं नाही आहे माझं. मी तर ब्रह्मचार्य कायम स्वीकारलेलं आहे. तेव्हा तुझे मी कशी इच्छा पूर्ण करू, मी तुझ्याशी कसा विवाह करू, हे नाही करू शकत मी. तरी पण ती आग्रह करायला, नाही माझ्याशी करा नाही विवाह, मी किती सुंदर आहे बघा. तो म्हटलं, बाई तू सुंदर आहेस, मी कुठे नाही म्हणतोय, पण मी तुझ्याशी विवाह करत नाही. माझा तू अडचण लक्षात घे की मी ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचार्य मला कायम ठेवायचं आहे, आणि म्हणून मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही, तेव्हा तू मला क्षमा कर. अशा प्रकारे त्यांनी तिला सांगितलं पदोपरीने, पण ते ऐकायला तयार नाही. जसं अर्जुनाला उर्वशी म्हणत होती, माझ्याशी तू एक रात्र घालव. तो म्हणतो, मी कशी घालवू तुझ्याबरोबर एक रात्र? स्वर्गामध्ये घडली होती ही कथा. तो म्हणतो, मी कशी तुझ्याबरोबर एक रात्र घालवू? ती म्हणते, काय हरकत आहे, तू इतका सुंदर आहेस, मी पण सुंदर आहे, माझी इच्छा आहे तुझ्याबरोबर एक रात्र घालवायची, तुला काय अडचण आहे? माझी संमती आहे आणि तू सुंदर आहेसच, तेव्हा माझी अशी इच्छा आहे एक रात्र. तो म्हणतो, नाही, असं कसं करणार, परस्त्री माझ्यासाठी माते समान आहे, तू माझी माता आहेस, असं ती म्हणते उर्वशी. तेव्हा उर्वशी
त्याला काय म्हणते, अरे माते समान कोण, हे सगळं तुझ्या पृथ्वीवर आहे, हे आमच्या स्वर्गात नाही. असं स्वर्गामध्ये आम्ही खाओ पिओ मजा करो, अशी आमची संस्कृती, भोग संस्कृती आहे. आम्ही हे पाळत नाही. मी तर अप्सर आहे, मी तर अनेक लोकांबरोबर जाते, मला काही नाही फरक पडत, माझं काम असते. इंद्राच्या आज्ञेवरून अप्सरा अनेक ऋषींबरोबर गेल्यात, राजांकडे गेल्यात, त्यांचा भंग केला तपश्चर्या. इथे कथा आहेतच अनेक. आणि आता स्वेच्छेने ते म्हणते मी हेच करते, तर माझी स्वेच्छा आहे, असं तिने तेव्हाही सांगितलंच होतं ना अर्जुनाला. पण अर्जुना शेवटपर्यंत हेच म्हणला, जसं नारद मुनी म्हणत आहेत की नाही 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 नाही, तुझं जे काय आहे तत्त्वज्ञान ते तुझ्या स्वर्गात ठीक आहे, मी स्वर्गात आलो हे मान्य आहे मला, पण मी माझं जे तत्त्वज्ञान आहे पृथ्वीवरचं ते सोडणार नाही. परस्त्री माते समान, मी तुला स्पर्श करत नाही, तू माझी माता आहेस. माता म्हणल्यावर तर तिचं तळपायाची आग मस्तकाला गेली. इतकी सुंदर मी उर्वशी अप्सरा, आणि एका पुरुषाने मला नाकारावं, उलट माझ्या मागे लागतात. तिला थोडासा रागच आला ना, माझा अपमान आहे सौंदर्याचा. म्हणून ती म्हटली परत एकदा सांगते, ये एक रात्र माझ्याबरोबर घालवतो. म्हणतो नाही नाही नाही, तू माझी माता आहेस. हर 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 हर. राग आला तिला आणि तिने शाप दिला त्याला, नपुसक बनशील म्हणून. का तर तिच्याबरोबर एक रात्र त्यांनी व्यतीत केली नाही म्हणून. असाच काहीसा प्रकार इथे पण घडत होता. नारद मुनींना जेव्हा ही जरा भेटली, तेव्हा जरा त्याला बरोबरीने सांगते, मी किती सुंदर आहे बघ, माझ्याशी तू विवाह कर. तो म्हणतो मी नाही करू शकत, मी ब्रह्मचारी. ते म्हणते काय फरक पडतो, काय होत नाही, कर विवाह, नंतर परत राहा ब्रह्मचारी. तो म्हणतो नाही नाही नाही, मी नाही करणार. शेवटी तिला राग आला, जसा उर्वशीला राग आला हिला पण राग आला. आणि ती त्याला म्हणाले की तू माझा अपमान केला आहेस, मी तुला विनंती केली एवढी, पण तू माझा काहीच मान ठेवला नाहीस माझ्या विनंतीचा, तेव्हा मी तुला शाप देते. जसा उर्वशीने त्याला शाप दिला होता, नपुसक होशील, तसं इथे नारदाला तिने शाप दिला, पण शाप वेगळा दिला. तो शाप नाही दिला जो अर्जुनाला दिला. ती त्याला काय म्हणाले की तू माझी विनंती ऐकली नाहीस ना, तू माझा अपमान केलास, म्हणून मी तुला शाप देते. काय शाप आहे की तू यापुढे कधीही एका ठिकाणी स्थिर राहू शकणार नाहीस, तुला सतत फिरायची इच्छा होईल, तू कधीही एका जागी बसणार नाहीस. आणि तिथे आपण बघतोच की नारद मुनी जे आहेत ते संचार करणारे ऋषी होते. आपण बघतो हातामध्ये त्यांची ती वीणा, चिपळ्या, आणि बस नारायण नारायण करत ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणून कुठेही ते थांबले नाहीत, स्थिर कधीही झाले नाहीत. तिन्ही लोकात त्यांनी संचार केला, पण ते स्थिर राहिले नाहीत. आणि त्याचं कारण हा आहे की हा शाप जो आहे तो, त्या शापामुळे ते कुठेही स्थिर राहिले नाहीत. आणि अशा प्रकारे नारदांना सुद्धा हा शाप मिळाला. आणि नारदांनी ही सगळी कथा ती राजाला सांगितली, बाबा बघ काय आहे, एखादी गोष्ट पाळणं किती कठीण असते. मोह होतो, मोह येतो चालत, तेव्हा तुला वाटू शकतं की अरे मला काय हरकत आहे, तिची संमती आहे. नाही, आपण जे व्रत घेतलं आहे ते व्रत पाळायचं. लोक म्हणतातच काय होत नाही, करा. समजा आपल्याला साखर कमी खायची असेल, सांगितली असेल, समजा असू नये पण समजा, लोक म्हणतातच काय होत नाही, एकदा खा खा खा, काय होत नाही. लोक आहेतच. आपण ठरवायचं संयम आपण पाळायचा की नाही पाळायचा. अशी लोक तुम्हाला सगळ्या ठिकाणी मिळणार आहेत. आपण जे ठरवलं त्याच्या संयमाची परीक्षा आपलीच घ्यायची. तसं सगळ्या गोष्टी ज्या लोकांना पसंत असतात, लोक सांगतातच त्या करा, काय होत नाही, हा काय होत नाही एखाद दिवशी. पण आपण जर खरोखर मनापासून जर ते व्रत अंगारलं असेल तर आपण त्याप्रमाणे वागलं पाहिजे. नारद मुनी तेच म्हणाले की बघ असा शाप मला दिला, पण मी माझं व्रत सोडलं नाही आणि मी ब्रह्मचारी आहे हे अभिमानाने आजही मी तुला सांगू शकतो, कारण मी तिला नाही सांगितलं. हे सगळं घडलं. जरा खूप तिला राग आला आणि मग तिने काय केलं असेल तर भय जो आहे, भय, त्या भयाकडे गेली आणि भयाला तिने पती म्हणून वरलं. अर्थात ती त्याच्याकडे गेली आणि त्याला सांगितलं तिने की बाबा मी खूप फिरले आणि हा भय जो आहे त्याचं वर्णन असं आहे की तो यवन राज होता. यवन म्हणजे पापी लोक, आजच्या भाषेमध्ये म्लेंच, आणि तो यवनांचा राजा होता. आणि ती त्याच्याकडे गेली, त्याचं नाव भय.
आणि म्हणाले की मला तुम्ही खूप चांगले वाटता पती म्हणून. मी मनोमन तुम्हालाच पती मानलेलं आहे आणि आपण यवनामध्ये श्रेष्ठ आहातच. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्यासाठी इतका चांगला नवरा मला कुठे मिळणारच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण माझ्याशी विवाह करावा, माझी अशी इच्छा आहे मनापासून. आणि माझ्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे करावं ही माझी विनंती पण आहे तुम्हाला. जो मनुष्य इतरांची विनंती ऐकतो, मदत करतो, त्याला आपण पुण्यच मिळेल तुम्हाला. मी तुम्हाला येऊन अशा प्रकारे विनंती करते. तुम्हाला काही जबरदस्ती करत नाही, पण मी विनंती करते तुम्ही माझं ऐका. बघा, जर एखादी योग्य विनंती असेल तर ती आपण तिचा मान ठेवला पाहिजे. जर ती गोष्ट करणे शक्य असेल तर काय हरकत आहे, कराल तुम्ही करा. माझ्याशी लग्न करण्यात काय हरकत आहे. मी दिसायला सुंदर आहे, तुम्ही राजा आहात, तुमच्या अनेक पत्नी असतील, माझं काय म्हणणं नाही त्याविषयी, पण मला पण पत्नी म्हणून स्वीकार करा. तुम्ही जे म्हणाल ते मी कराल तयार आहे. तुमची छान सेवा मी करीन. बघा, आणि तुम्ही राजा आहात. राजाचा धर्म काय आहे की जे कोणी त्याच्याकडे रंजलेले गांजलेले लोक येतील त्यांना मदत करणं. आणि मी तर रंजलेली गांजलेलीच आहे, मला कोणी स्वीकारत नाही आहे. मी इतकं त्रिभुवनात फिरले, मला सगळे लोक नाहीच म्हणतात. कोणी माझ्याशी स्वीकारायला तयार नाही, लग्न करायला कोणी तयार नाही. पूर्वीनी केलं पण थोडे दिवस घेतलं, परत टाकून दिलं मला. तुम्हीच मला असे एक दिसतात की जे माझ्यासाठी योग्य पण आहात. म्हणून मी तुम्हाला विनंती करते, तेव्हा आपलं कर्तव्य पण हे आहे की आपण माझा स्वीकार केला पाहिजे. म्हणजे तिला हीही भीती होती की जरी मी किती समजावलं तरी कदाचित नकार घंटा वाजू शकते. आणि नकार घंटा वाजू नये म्हणून ती हेही सांगते की तुमचं कर्तव्य काय, की राजा म्हणून तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही माझ्या या विनंतीचा स्वीकार केला पाहिजे, मला मदत केली पाहिजे, हे तुमचं कर्तव्य आहे. तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका. इतकं सगळं तिने सांगितलं. शांतपणे हा यमनराज सगळं ऐकत होता. काय म्हणते काय नाही सगळं तो छान ऐकत होता. आणि नंतर मग त्याला थोडंसं हसायला आलं. आणि हसायला आलं आणि त्याच वेळी त्याला एक गोष्ट माहिती होती की आपल्याला काम काय करायचं आहे. ब्रह्मदेवाने आपल्याला एक काम दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी, ते आपल्याला करायचं आहे. आणि ते काम करण्यासाठी आपल्याला ही कामं येईलच ना. आणि म्हणून आपण हिला स्वीकारायला हरकत नसावं असं त्याला वाटत होतं. पण त्याच वेळेस त्यांनी हाही विचार केला की हिला जर आपण पत्नी म्हणून स्वीकारलं तर अजून काही गोष्टी होतील की ज्यामुळे पत्नी म्हणून स्वीकारण्यापेक्षा आपण असं करूया की आपला भाऊ आहे एक, त्या भावाला आपण लग्न करायला सांगूया. भाऊ नक्की माझा ऐकेल. असाही त्याच्या मनात विचार आला. त्याने विचार केला की काय करावं, मी लग्न करून हिच्याशी का माझा जो प्रज्वार नावाचा भाऊ आहे त्याच्याशी हिचा विवाह करून देऊ, असा त्याच्या मनात बरेच विचार आले. पण त्याने असा विचार केला की मला जे कार्य दिलं आहे विधात्याने ते करण्यासाठी मीच लग्न करायला पाहिजे आणि हिच्यासारखी मला पत्नी मिळणारच नाही. पण ही जर माझ्याबरोबर असेल तर माझं जे काम आहे विधात्याने दिलं ते करण्यासाठी मला ही सगळ्या ठिकाणी उपयोगी पडेल. कारण माझं काम जे आहे ते हेच आहे की लोकांना वाईट काम करायला लावायचं. हे तर माझं काम आहे, लोकांचं वाईट करायचं, लोकांना वाईट करायला लावायचं, हेच माझं काम आहे विद्यार्थ्यांनी दिलं. आणि ते करण्यासाठी हिच्यासारखी स्त्री मिळणार नाही शोधून मला. कारण तिने आजपर्यंत कोणाचं इष्ट केलेलंच नाही, अनिष्ट करणारीच ही स्त्री आहे. म्हणून ते तिला कोणी उभं करत नाही आहे. त्रैलोक्यात फिरली तरी कोणी तिला जवळ करत नाही. आणि अशीच ओवाळून टाकलेली स्त्री माझ्यासाठी अतिशय चांगली आहे. तेव्हा आपण हिला सांगावं की तू माझ्याबरोबर राहा, बघू पुढे काय करायचं आहे ते. तो तिला एवढंच म्हणाला की मी तुला एक पती देईन, मीच होईन असं नाही आहे, पण तुझी साथ मला पाहिजे. कारण तू एक योग्य अशी स्त्री आहेस बऱ्याच बाबतीत. तेव्हा मी तुला पती जो आहे त्याची तू काळजी करू नकोस, तो तुला व्यवस्थित मिळेल. पण तू सध्या माझ्याबरोबर राहा. कारण काही कामं अशी आहेत की जी करण्यासाठी तुझी मला गरज आहे. आणि तू खूप चांगली स्त्री आहेस या कामासाठी असं मला वाटतं. अर्थात कुठल्याही व्यक्तीची जर स्तुती केली तर त्याला आनंदच होतो.
काय अँगलनी करतोय, काय म्हणतो, काही नाही. स्तुती केली, आनंद. तो म्हणाला, बघ तू माझ्याबरोबर राहा, तुला हवी ती तुझी कामना पूर्ण होईलच. माझ्याकडे प्रचंड सेना पण आहे, तिचं पण तुला सहाय्य आहे. माझा एक भाऊ आहे प्रज्वार नावाचा, तू त्याला भाऊ मान, आणि मग माझी सेना मी तुला देतो, ती घेऊन तुला काही गोष्टी करता येतील ज्या मी सांगेन त्या तू कर. माझी इच्छा आहे काही गोष्टी करायची, आणि त्या करण्यासाठी तुझ्यासारखी स्त्रीच नाही आहे कोणी. आणि म्हणून तू माझ्याबरोबर राहा, तुला जी काही इच्छा आहे ती नक्की पूर्ण होईल याची मी तुला खात्री देतो. अशा प्रकारे ह्या बाईला, या जरा नावाच्या, हा जो यवन राज आहे, हा यवन राज तिला अशा प्रकारे कन्व्हिन्स करतोय की तू माझ्याबरोबर राहा आणि तुला योग्य असलेली गोष्टी मी नक्की मिळवून देईन आणि आपल्याला अनेक गोष्टी करता येतील. अशा प्रकारे हा तिला सांगतोय. अर्थात अशा प्रकारे हा सांगत असताना त्याला नेमकं काय करायचं होतं आणि काय त्याची विनंती ऐकली का? मग ऐकली असेल तर काय होईल? ही सगळी जी कथा आहे, या कथेची ही कथा मोठी आहे थोडीशी, त्यामुळे हा पुढचा जो भाग आहे तो आपण उद्या ऐकूया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया आणि ह्या कथेचा जो पुढचा भाग आहे की जी विनंती त्यांनी तिला केली होती आणि तिने त्याला केली होती, त्याचं काय झालं, त्यांनी खरोखर स्वीकार केला का हिच्या विनंतीचा, आणि तिने त्याच्या विनंतीचा स्वीकार केला का, हे सगळं आपण जे आहे ते पुढे ऐकूया. जसं मी तुम्हाला म्हटलं की ही जी कथा आहे, ही कथा जी आहे ती रूपकात्मक आहे, परंतु त्यांना हे सगळं जे काही सांगायचं आहे ते आपल्या शरीराविषयी सांगायचं आहे किंवा आपल्याविषयीच सांगायचं आहे. हे जे वर्णन आहे ते खूप फिट आहे की मनुष्य या पुरंजनसारखाच वागत असतो, की पुरंजन जसा त्या नगरीत राहिला, ज्याला 9 द्वारं होती. शरीरच आहे ते एक प्रकारचं, की आपल्या शरीराला पण 9 द्वारं आहेत. ती कुठली आहेत काय हे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये पुढल्या वेळेस सांगेन, परंतु आपलं शरीर असंच आहे. आणि जसा हा राजा होता की फक्त भोग भोगत राहिला, बाकी त्याने काय केलं ना आयुष्यभर, वृद्धापकाळ आला तरी तो हेच करत राहिला. हे बहुसंख्य लोकांच्या बाबतीत घडतं की आयुष्यभर ते फक्त वेगवेगळ्या प्रकारचे भोगच भोगत असतात. त्यांना लग्न होतं, त्यांचे पुत्र होतात, पुत्रांना पुत्र होतात, म्हणजे नात होतं, नातवंड होतात, पण तो मनुष्य जो आहे तो फक्त याच गोष्टीमध्ये रमलेला असतो. त्याला इतर जी काही दुसरी गोष्टी करायच्या असतात त्याचं त्याला भान राहत नाही. तो केवळ अशाच सगळ्या विषयामध्ये पूर्ण काळ रमलेला असतो असं त्यांना सुचवायचं आहे. म्हणून ही कथा जी आहे ती रूपकात्मक आहे की अशा प्रकारे मनुष्य वागत असतो असं त्यांनी वर्णन केलं आहे की मनुष्य पण हेच करत असतो जे पुरंजन राजाने केलं. ते वृद्धापकाळ येईपर्यंत तो अशाच प्रकारे हे सगळं करत असतो असं त्यांना म्हणायचं आहे. आणि हे सगळं जे आहे ते पुढे येणार आहे, पण ती कथारूपाने हे सगळं येतं आहे. ही 9 द्वारं कुठली ते सुद्धा मी तुम्हाला उद्या सांगेन महाराजच्या कृपेने, की 9 द्वारं कुठली असतात आपल्या शरीराला. त्या द्वारांचं ते नगर म्हणजेच आपलं शरीर आहे असंही त्याचा अर्थ होतो. आणि ही जरा अर्थात आपल्याजवळ येऊन उभी ठाकलेली असते. अशा अनेक तरी सगळ्या रूपकात्मक गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु हे अशा प्रकारे बहुसंख्य मानवाच्या बाबतीत घडतं की तो आयुष्यभर त्याच्या आयुष्याची संध्याकाळ येईपर्यंत तो हेच करत राहतो. त्याला लक्षात येत नाही की आपण काय करतो ते. आणि जेव्हा संध्याकाळ येते आणि जेव्हा वृद्धापकाळ येतो तेव्हा त्याला जाग येते. जसं या कथेतसुद्धा पुढे होणार आहे की त्याला जेव्हा जाग येते तेव्हा वेळ झालेला असतो, युद्ध सुरू झालेलं असतं. ही कथा पुढच्या भागामध्ये आहे. आणि हे सगळं वर्णन आपल्या शरीराचं आणि मानवाचं आहे, सामान्य मानवाचं, की अशा प्रकारे मनुष्यसुद्धा असंच सगळं करत असतो. आणि ती जरा त्याच्यासमोर कधी येऊन उभी राहते आणि तो कधी तिच्या स्वाधीन होतो. किती चुकीच्या गोष्टी आपण करत असतो, पण वृद्धापकाळ येऊनसुद्धा आपल्याला याचं भान राहत नाही. अशा प्रकारचं हे रूपकात्मक ही कथा आहे. कथेचा पुढचा भाग अर्थात आपण पुढल्या भागात ऐकूया. त्या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम.